सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्न म्हणलं की आनंद, हसू, नाच, गाणं, पण या सगळ्यात एक क्षण असा येतो जो प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतो. तो म्हणजे नवरीची पाठवणी. आईच्या कुशीत वाढलेली मुलगी आज नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघते. बाबाच्या हातातली ही छोटीशी बोट आज कुणाच्या तरी हातात सोपवली जाते. हा फक्त निरोप नसतो, हा असतो प्रेमाचा, संस्काराचा, आयुष्यभराचा आठवणीचा संगम. चला जाणून घेऊया महाराष्ट्रीय परंपरेनुसार नवरीची पाठवणी नेमकी कशी केली जाते आणि तिच्या मागचा खरा अर्थ काय आहे. महाराष्ट्रीय लग्न परंपरेत एक अतिशय गोड आणि मंगल प्रथा आहे. ती म्हणजे 5 सुवासिनींनी नवरीला खीर खाऊ घालणे. म्हणजे लग्नाच्या आधी किंवा पाठवणीच्या वेळी नवरी घरातून कार्यालयात जायच्या वेळेस ही प्रथा केली जाते. ही शुभ प्रथा मानली जाते. घरातील किंवा नात्यातली 5 सुवासिनी म्हणजे मंगल प्रसंगी स्त्रियाला नवरीला प्रेमाने बसवणे, तिला आपल्या हाताने नवरीला गोड 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 असं खीर खाऊ घालणे. पण हे फक्त खीर नाही, हा असतो आशीर्वादाचा गोड प्रसाद. खीर म्हणजे काय? गोडवा, समाधान, समृद्धीचं प्रतीक. आणि त्या 5 सुवासिनी म्हणजे सौभाग्य, सुख, आनंद, आरोग्य आणि दीर्घ आयुष्य याचं प्रतीक. आता ह्या सुवासिनी कोण असतात? आई, आजी, मावशी आणि मानाची करवली. 1 किंवा 2 करवली असं, म्हणजे मानाचे जे असतात त्यांनी हे खीर नवरीला खाऊ घालायची. म्हणजे आपण कार्यालयात जाण्याच्या अगोदर सगळे कार्यालयात जातात त्यावेळेस हे नवरीला घरातून पाठवणी करताना ही मानाची खीर अवश्य खाऊ घालतात. त्या प्रत्येक घासाबरोबर नवरीला मनोमन आशीर्वाद देतात. तुझं आयुष्य त्या खिरीसारखं गोड असू दे, तुझा संसार सुखाने आणि समाधानाने भरलेले असू दे. हा क्षण खूप खास असतो, कारण हा असतो माहेरच्या प्रेमाचा गोड शेवटचा स्पर्श. नवरीच्या डोळ्यात आनंद आणि भावना दोन्ही असतात. म्हणूनच ही परंपरा फक्त रीत नाही, ती आहे प्रेम, माया आणि आशीर्वादाने भरलेली एक सुंदर आठवण. आता ही खीर कशाने बनवली असते? तर 5 प्रकारचे जे वळवटाचे प्रकार असतात त्या प्रकाराने बनवले. आता आपण रवा भिजवायचा आणि त्याच्यानंतर आपण वळवट करतो, त्याप्रमाणे त्या रव्याचं भिजवलेल्या पिठाचं मालत्या, सरोळे, फणीवरचे फुलं, गोविंद गोळे असे 5 प्रकारचे मानाची खिरी असतात, बनवले जातात आणि त्याची खीर बनवली जाते. सगळ्यात महत्त्वाची मालती केली जाते. मालतीची खीर अवश्य मानली जाते आणि शुभ मानली जाते. ह्या 5 खिरी त्याच्यामध्ये करून आपण खीर बनवायची आणि ते नवरीला खाऊ घालायची. कार्यालयात जायच्या वेळेस प्रत्येकाने 5 सुवासिनींनी हे खीर खाऊ घालायची. ही आवश्यक असते आणि शुभ पण असते. अजून काय काय प्रथा आहेत आपण बघूयात. आता ओटी भरण्याची सुद्धा परंपरा असते. पाठवणीची सुरुवात होते तेव्हा ओटी भरण्या आई वडील, आजी आजोबा म्हणजे आई, आजी, 5 सुवासिनी ओटी भरतात. हळदी, कुंकू, नारळ आणि काही ठिकाणी साडी, पैसे पण दिले जाते. याचा अर्थ काय असतो की आमच्या घरातील लक्ष्मी तू सुख समृद्धी घेऊन तुझ्या नवी घरी जा. ही फक्त एक परंपरा नाही, ती आहे आई वडिलाच्या आशीर्वादाची शिदोरी. आशीर्वादाचा बरसात होते. यानंतर घरातील सर्व मोठी माणसं नवरीला आशीर्वाद देतात. सुखी राहा, संसार फुलो, कुलवृद्धी कर. प्रत्येक शब्दात असते एक अनुभवाची शिकवण आणि एक प्रार्थना, नवरीचं आयुष्य सुंदर व्हावं. आणि भावनिक हा निरोप असतो. आई नवरीला मिठी मारते, बाबांच्या डोळ्यात अश्रू येतात, भाऊ बहिणीही अभावुक होतात. लहानपणापासून जिथे प्रत्येक आठवण जपली जाते ते घर आज सोडायचं असतं. नवरीच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे नसतात, ते असतात प्रेमाचे, आठवणीचे. आणि अजून एक प्रथा केली जाते की उंबरठा ओलांडताना अक्षता टाकणे. नवरी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती मागे वळून घरात अक्षता टाकते. याचा खूप असा सुंदर असा अर्थ आहे. काय अर्थ आहे की मी इथून जात आहे पण माझं प्रेम, माझ्या शुभेच्छा घरात कायमच राहतील. हा क्षण खूप पवित्र आणि अर्थपूर्ण असतो. अजून एक प्रथा कोणती असते की पाठवण्याच्या वेळी भावाची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची असते. तो आपल्या बहिणीला गाडीपर्यंत सोडतो. हे फक्त सोडणं नसतं, हा असतो प्रेमाचा आणि संरक्षणाचं वचन. तू कुठेही जा, मी तुझ्यासोबत कायम आहे. आणि सगळ्यात शेवटी काय असते की नवरीला सजवलेल्या गाडीत बसवलं जातं. सगळे हात धरून तिचा निरोप देतात. हसत हसत निरोप द्यायचा प्रयत्न केला जातो, पण डोळ्यातले अश्रू काही थांबत नाहीत. पाठवणी मागचा खरा अर्थ काय आहे की नवरीची पाठवणी म्हणजे फक्त एक विधी नाही, ती आहे एक भावनिक प्रवास. मुलीच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा, आई वडिलांसाठी एक अभिमान आणि विरह
आणि नव्या आयुष्याची एक सुंदर सुरुवात. नवरीच्या आयुष्यातला हा क्षण गोड खिरीसारखा, पण तितकाच भावूक पण. 5 सुवासिनीच्या हातची तो गोड घास फक्त अन्न नसतो, तो असतो प्रेमाचा, मायेचा आणि आशीर्वादाचा प्रसाद. प्रत्येक घासाबरोबर दिले जातात शुभ आशीर्वाद, सुखी संसाराचे, अखंड सौभाग्याचे आणि आनंदी आयुष्याचे. आणि मग येते ती वेळ जिथे हसत हसत डोळ्यात पाणी येतं. आईच्या कुशीत वाढलेली मुलगी आज तिचं माहेर सोडते. बाबाच्या डोळ्यात अभिमान असतो, पण मन मात्र भरून येतं. भाऊ बहिणी सगळेच तिला निरोप देताना एकच भावना मनात ठेवतात, आनंदी राहा, सुखी राहा. नवरीच्या घराच्या उंबरठ्यावर मागे वळून पाहते आणि त्या क्षणी लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात. तो उंबरठा, ते अंगण, ते घर, जिथे ती वाढली, हसली, रडली आणि आज त्या सगळ्यांना निरोप देण्याची वेळ येते. पण ही फक्त विरहाची वेळ नाही, ती आहे नव्या आयुष्याचा सुंदर सुरुवातीची वेळ. नवरी फक्त घर सोडत नाही, ती घेऊन जाते संस्कार, प्रेम, आशीर्वादाची शिदोरी आणि मागे ठेवते आठवणी, आपुलकी आणि तिच्या हसण्याचा गोड सुगंध. म्हणूनच नवरीची पाठवणी हे केवळ एक परंपरा नाही, ती आहे भावना, संस्कार आणि प्रेम याचा संगम. ही आहे आपल्या संस्कृतीची खरी ओळख, जिथे प्रत्येक रीतीमागे एक सुंदर अर्थ असतो. मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी, तिच्या हसण्यात घराचं सुख असतं आणि तिची पाठवणी ही फक्त निरोपाची वेळ नसते, ती असते प्रेम, संस्कार आणि आठवणीचा अमूल्य ठेवा. जय परंपरा, जय संस्कृती, जय स्त्री शक्ती.